यंदा नारळी पौर्णिमा ही 8 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणार असून 9 ऑगस्ट 2025 रोजी समाप्त होणार आहे। भारतातील किनारपट्टीवर आपण हा नारळी पौर्णिमा सण साजरा करताना बऱ्याचदा पाहिला असेल। तर या सणाची तारीख नेमकी काय आहे, याची पूजाविधी काय आहे, हा सण का बरं साजरा केला जातो, या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी काय करायचं आहे, हा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नारळी पौर्णिमा जी श्रावण महिन्यात पौर्णिमा येते तिला नारळी पौर्णिमा म्हणतात। महाराष्ट्रात आणि विशेषतः कोळी समाजामध्ये हा सण अतिशय महत्त्वाचा आहे। या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो आणि या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातील देवता वरुण देवाला प्रसन्न करणं आणि मच्छीमारांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करणं। नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात। वरुण देव हा जल आणि समुद्राचा देव मानला जातो आणि त्याची आराधना करणं, त्याला प्रसन्न करणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट असतं। नारळी पौर्णिमा मच्छीमारांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण या दिवशी ते समुद्रात सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या प्रवासासाठी प्रार्थना करत असतात। पावसाळ्यातील दिवसांमध्ये समुद्र हा बहुतांश वेळा खवळलेला असतो। यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करत असतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, त्यांचं संरक्षण व्हावं यासाठीच समुद्र देवतेची पूजा केली जाते। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी गोचर, सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध स्थितीत असतात, ज्यामुळे अमावस्येच्या दिवशी समुद्रात भरती ओहोटी येते। म्हणूनच या दिवशी मच्छीमार समुद्रदेव वरुणाला शांत होण्याची प्रार्थना करतात, जेणेकरून ते त्यांच्या योग्यतेनुसार मासेमारी किंवा वाहतूक सुरू करू शकतील। या दिवशी नारळ का बरं अर्पण केला जातो समुद्रामध्ये, तर समुद्राला भगवान वरुणाचं स्थान मानलं जातं आणि त्यामुळे दिक्पाल समुद्राचा पश्चिम दिशेचा देव मानला जातो आणि असा जो दिक्पाल आहे या भगवानाची पूजा करण्यासाठीच समर्पित केलेला आहे। भगवान वरुणाची पूजा करताना त्यांच्या कृपेने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रशास्त्रज्ञ बहुतेकदा पावसाळ्यात किनाऱ्यावर थांबतात। हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ नाही, कारण या काळात ते मासेमारी करत नाही। पौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक पदार्थ विशेषतः गोड नारळाचा भात कढीपत्ता सोबत बनवला जातो आणि त्याचा आस्वाद घेतला जातो। मच्छीमारांच्या उपजीविकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बोटींची पूजा केली जाते, कारण त्यांचं पोट याच्यावरच भरलं जातं आणि त्यांचं उपजीविकेचं साधन ही बोट असल्यामुळे मच्छीमार त्या बोटीची सुद्धा पूजा करतात। अनेक कुटुंब सामुदायिकरित्या मेजवानी करतात, प्रार्थना करतात आणि समुद्राच्या आत्म्याचा सन्मान करण्यासाठी या उत्सवासाठी सगळेजण एकत्र सुद्धा येतात। नारळी पौर्णिमेला नारळाचं अतिशय पवित्र असं महत्त्व सांगितलं आहे। भक्त समुद्रामध्ये नारळच का अर्पण करतात, कारण की नारळामध्ये शिथिलता, थंडावा, गोडवा अशा सगळ्या प्रकारची गुणधर्म आहेत आणि म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणजे निसर्गतः नारळ हा अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो। त्यामुळेच नारळाला अर्पण केल्यानंतर आपला समुद्र शांत होतो अशी त्यांची मान्यता असते। यानंतर पारंपरिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्यानंतर मच्छीमार समुदाय वादळ आणि इतर सागरी दुर्दैवांपासून त्यांचं संरक्षण सुद्धा होत असतं। नारळी पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये दिवे लावायचे आहेत, किमान 5 दिवे तरी तुम्हाला लावायचे आहेत। यापैकी एक दिवा तुम्हाला मंदिरामध्ये दान करायचा आहे, दुसरा दिवा तुम्हाला देवाजवळ लावायचा आहे, तिसरा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे, चौथा दिवा तुम्हाला आपल्या दारामध्ये ठेवायचा आहे आणि 5वा दिवा आपल्या जिथे आपण अन्न शिजवतो अशा किचनमध्ये अन्नपूर्णा देवीसाठी ठेवायचा आहे। अशा पद्धतीनं या नारळी पौर्णिमेला तुम्ही 5 दिव्यांचा सोपा आणि साधा उपाय करायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन सगळ्या बाजूने तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल। याशिवाय पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी तुमच्या जवळ जर पिंपळाचं झाड असेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे। असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली किंवा आवळ्याच्या झाडाखाली देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे तुम्ही जर तिथे दिवा प्रज्वलित केलात तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहेत। याशिवाय पौर्णिमा तिथी तुम्ही देवी लक्ष्मीची
पूजासुद्धा घरामध्ये करायची आहे। जर तुम्ही कोळी बांधवांप्रमाणे समुद्रावर जाऊ शकत नसाल तर या पौर्णिमेला आपल्या घरातल्या घरात तुम्हाला भगवान विष्णूंची आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना पूजा करायची आहे। देवीची ओटी तुम्ही श्रावण पौर्णिमेला भरू शकता। यानंतर देवीचं किंवा तुमच्या कुलदेवीची सेवा सुद्धा तुम्हाला याच दिवशी करायची आहे। या दिवशी तुम्ही देवीवर कुंकुम अर्चन सुद्धा करू शकता, कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। याशिवाय पौर्णिमा ही तिथी सुद्धा अतिशय पवित्र आहे, त्यामुळे या दोघांची सांगड घालून तुम्ही या शुभ संयोगावर जर तुमच्या कुलदेवतेची ओटी भरली किंवा देवी लक्ष्मी आईची ओटी भरली तर तुम्हाला घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासणार नाही। याशिवाय श्रीयंत्रावर या दिवशी आवर्जून कुंकुम अर्चन करा, कारण श्रावण आणि पौर्णिमा या दोन शुभ संयोगावर केलेल्या या कुंकुम अर्चनमध्ये अधिक ताकद तुम्हाला मिळणार आहे। अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कुलदेवीची सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना नक्की ओटी भरा। याशिवाय श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्ही किमान एखाद्या तरी सवाष्णीला घरी बोलवून तिला हळद कुंकू सौभाग्याचे अलंकार देऊन तिला सुद्धा जेवायला घालायचं आहे। असं केल्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील ज्या काही अडचणी असतील त्या कमी व्हायला मदत होईल। याशिवाय तुम्हाला तुमच्या पुढील कामामध्ये योग्य मार्ग मिळाला यामुळे नक्कीच मदत होणार आहे। पौर्णिमा तिथीला देवी लक्ष्मी ही आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा वास्तव्याला असते आणि म्हणूनच या श्रावण पौर्णिमेच्या शुभ पर्वावर तुम्हाला हे सोपं आणि साधा असा उपाय करायचा आहे। ज्यावेळी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करणार आहात किंवा तुमच्या कुलदेवतेची पूजा करणार आहात त्यावेळी तुम्हाला नागवेलीची म्हणजेच खाऊची पानं ठेवायची आहेत। यानंतर ही जोड पानं असावीत याचे मात्र लक्ष द्या। यानंतर ही जोड पानं तुम्ही ठेवल्यानंतर ही 5 पानं तुम्हाला ठेवून घ्यायची आहेत। या पानांवर तुम्हाला अखंड अक्षता वाहायच्या आहेत। या अक्षतांवर तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, पुष्प अर्पण करायचं आहे। मनोमन तुमच्या मनामध्ये असलेली प्रार्थना, तुमच्या मुलांबद्दल असलेली काळजी किंवा तुमच्या पतीबद्दल जे काही तुम्हाला वाटत असेल ते तुम्हाला देवी आईच्या समोर साकडं घालायचं आहे। यानंतर यावर अखंड असे आवळे तुम्हाला ठेवायचे आहेत। यानंतर या आवळ्यांवर तुपात भिजवलेल्या किंवा तेलामध्ये भिजवलेल्या फुलवाती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे देवी लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद लाभतो। तुमच्या मनोकामना यामुळे लवकरात लवकर पूर्ण होतात। जर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली जाऊन त्यांची पूजा करू शकत नसाल तर हा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा आहे। यापैकी एक आवळा तुम्ही आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवू शकता, दुसरा आवळा तुम्हाला याच पूजेपुढे ठेवायचा आहे, तिसरा आवळा हा तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाऊन द्यायचा आहे, चौथा आवळा हा तुम्हाला दारामध्ये उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि 5वा आवळा हा आपल्या किचनमध्ये ठेवायचा आहे। असं केल्यामुळे देवी लक्ष्मी आईचं याशिवाय अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तुमच्या मनोकामना लवकर पूर्णत्वास जातात। हे अगदी साधे आणि सोपे असे उपाय तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।